मित्रांनो, आज बघा आमची बाजरी काढायची आहे. तर आमच्याकडं खूप सारे पाहुणे आलेले आहेत. तर आमचा विचार चालला आहे, हे बघा हे बाजरीचे कणस आहे. ही बाजरी आता ही काढायवर आली आमची. तर मग पाहुणे आलो तर मग त्या निमित्तानं पाहुणेकडून घ्यावं म्हणलं बाजरीचे कणस मोडून. काय सोनू भाऊ अहो मग आता पाहुणे आले तर मग पटापटा काम होऊन जाईल म्हणून म्हणलं. नाही अहो मग तुम्ही बाई एका 2 हाताचे 4 हाताने पटापटा होत्या कणस मोडणं. बाळाभाऊ आवरा पटापटा घ्या कणस मोडून. चला सोनू भाऊ आवरा पटकन घ्या कणस मोडून. आम्ही पाणी भाकरी घेऊन यायला लावते ना त्यांना, आईला सांगते. हो ना, हे बा किती मोठाले कणस आहे. पटापटा आवरा. सानू अगं आवर ना बाई, लागला आपल्याला टाइम होईल ना परत. घे कणस मोडून. चला सानू बाजून एखादं गाणं म्हणलं. काय गाणं पा किती भारी म्हणून राहिली. कोणतं गाणं मी ऐकलंय नाही. बाजरी बाई गाणं एकच नंबर आहे. बाजरी पा आमची यावाच लागते माय. काय सोनू भाऊ अजून लय ना बाकी. चला ना आवरा ना पटकन. करू ना 2-3 दिवस येईल आम्ही अजून हळूहळू. हा बाजरी झाल्यावर मका काढायची. आवरा पटापट. आमच्याकडे पाहुणे आल्यावर अशी बसवती नाही आम्ही. कामाला लावितोय मग बाई. बघा मित्रांनो आमची ही बाजरी आता. बाळाभाऊ आवरा ना पटापटा घ्या ना काढून. सानू आवाज तू काहीच झालं नाही. एक जाळी एक कॅरेट काहीच नाही. सोनभाऊ काय हो खाजो राहिलं म्हणजे आंगड आणते एखादा आंगड. जेवण घेऊन काय मिरचीचा ठेसा आणि बाजरीची भाकरी भेटेल भो. काय माणसाची जरा फार नीट भाजली करावा काय. नाही हो आपल्या इकडे बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेसा खात्यात. काय नाही होत, शेतातले गोड लागतोय. बरं ठीक आहे, या घेऊन या. करतो आम्ही तेवढं तोपर्यंत किती होते. आवरा मग मी येते भाकरी घेऊन. इकडे विहीर आहे बा, इकडे विहीर आहे. बाळाभाऊला सांगा पाणी ओढून काढायला. येऊ का मग.